तर शुभ दुपार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही बोलाल ही कालच्या कपड्यांवर का आहे आणि शुभ दुपार बोलते. शुभ दुपार ह्यामुळे कारण आता घड्याळात वाजले आहेत एक पाच झालाय आणि काल मी आज कपड्यांवरती ब्लॉग एंड केला होता आणि आता माझी दुपार डायरेक्ट झाली, सकाळ झाली नाहीये. कारण सकाळी मी काहीतरी 10-10:15 उठले आणि तेव्हा माझे मम्मी पप्पा माझ्या आत्याकडे मावशीकडे वगैरे गेलेत. मी गेले नाहीये कारण मर्फी तुम्हाला माहितीच असेल, म्हणजे माझ्याकडे डॉग आहे, त्याचं नाव मर्फी आहे. तर त्याला सगळीकडे घेऊन फिरणं पॉसिबल नाहीये. भले गाडी आहे पण पावसा पाण्याचे दिवस आहेत तर नाहीच जाऊ शकत सगळीकडे, कारण कोणाच्या घरात लहान मुलं वगैरे असतात तर घाबरतात. त्याच्यामुळे नाहीच आम्ही गेलोय. आम्ही घरीच आहे, मी आणि मर्फी घरी आहे, बाकी माझे काकी वगैरे सगळे घरी आहेत. फक्त माझे मम्मी पप्पा आणि माझा भाऊ त्यांना घेऊन गेलाय गाडीतून. आणि मी आता सध्या तरी घरीच आहे. घरीच आहे बोलल्यावर घरचं काम तर तुम्हाला माहितीच आहे, होत राहणार. आता सध्या मी जरा म्हणजे काम वगैरे करून गेले, थोडासा ब्लॉग करते, त्याच्यामुळे आता मी व्हिडिओ शूट करायला घेतले. आणि तुम्ही बाहेर तर बघू शकता, दिसत असेल नसेल माहिती नाही, पण पावसाने मोल केलं, पावसाचं वातावरण झालंय. आणि आम्ही इथे आल्यापासून कंटिन्युअसली पाऊसच आहे, पाऊस थांबायचं काय नाव घेतच नाहीये. आता आपण बघू काय होते काय नाही, भेटू थोड्या वेळात. दाखवण्यासारखं तर भरपूर काय आहे, पण मी सध्या रिक्स नाही घेऊ शकत कारण पाऊस एवढा पडतोय की कुठे असा पाय टाकायला जागा नाहीये, खालचे रस्ते दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे जास्त काहीच दाखवू शकत नाही, पण जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर आपण भेटू थोड्या वेळात, बाय. तर भेटू थोड्या वेळात असं बोलून मी लगेचच रेडी वगैरे होऊन मुंबईला जायच्या फिराकात असते. पण पाऊस जास्त असल्या कारणाने माझ्या घरचे मला कोणीही मुंबईला पाठवायला रेडी नसतात. आणि मी गाडीत बसून आता कुठे चालली आहे, तर मी चालली आहे ताईच्या घरी पूजेला. तुम्हाला मी लास्ट टाइम बोललेच होते. आणि हे तुम्ही बघू शकता, आपलं खोर्निनको धरण, येता जाता धरणाचं दर्शन होतं. आणि हे तुम्ही पाण्याचा ओव्हरफ्लो बघू शकता. याय जायच्या रस्त्यावरून पाणी पुरं पास होत होतं. खूप रिक्स आहे पावसातून इथून जाणं येणं, पण आपल्याकडे काही ऑप्शन नसल्या कारणाने आपल्याला जावं लागलं. तर मी आता सांगते पुढे थोड्या वेळात काय होतं. तर काहीच मी जाणार होते मुंबईला, पावसामुळे माझा प्लॅन कॅन्सल झाला मुंबईला जायचा. पण घरातले बाकी सगळे ताईच्या घरी पूजेला जाणार होते, तर हे लोक मला जोर जबरदस्ती मुंबईचा प्लॅन कॅन्सल करून ताईच्या घरी घेऊन चालले. तर तुम्हाला दाखवते. रात्री लवकर झोपून दिवसभर झोपा काढण्याची PhD केली, दाखवते. तर आपण भेटू थोड्या वेळ. तर आम्ही येऊन पोचलो होतो ताईच्या घरी. ताईचं घर आहे आणि माझा भाव आणि मी खीर खात होतो आणि बाकी सगळे जेवायला बसले होते. आम्ही जेवलो नाही कारण घड्याळात वाजले होते 5. हा काही जेवायचा टायमिंग नाही, म्हणजे ताई तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही बोललो नेटवर्क आहे तर गाणी वगैरे डाउनलोड करून घेतो. तर गाडी थांबली होती, लोक सगळे सामान घेत होते, म्हणून आम्ही सगळं सॉन्ग वगैरे डाउनलोड करून घेत होतो. हे सगळं झाल्यानंतर आम्ही लगेचच पोचतो घरी जायला. घरी गेल्यानंतर डायरेक्ट जेवणावरती ताव मारतो. हे आजचा मेन्यू होता जेवणाचा. घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते आज काय विषय आहे ते तुम्ही बघा. पर्दा ये माया पर्दा लेना सिर पे येला फोटो काढून दे आणि मग मित्रांची अरे भाई काय डान्स करतो. अरे अपना डिस्को डिस्को पाहिजे थांब. डिस्को आहे थांब अभी नहीं. नागिन नागिन नागिन
आई दोघं 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 असं असं करा आई दोघं ए तू लागे ना तो नाक आई 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 तू नागिन दाखव ह्याला ह्याला दाखव कसं करतात दाखव नाही आई दाखव तुला आई दाखव त्याला नागिन तुला नाचायला बोलव. मला आहे ते अगर कोई मेरा ये होत नाही आली तर आजचा विषय म्हणजे फक्त आमच्या मायाभावांवर होता, बाकी कशावरती नव्हता. कारण तुम्ही बघितलंच होतं की आम्ही ताईच्या घरी पूजेला वगैरे गेलो होतो आणि सॉन्ग वगैरे डाउनलोड करून आणले होते, ते पण घरात फुगड्या वगैरे घालायला. पण या आमच्या घरातल्या बायका दमल्या होत्या, तर कोण फुगड्या वगैरे घालायला नाचायला वगैरे कोण रेडी नव्हत्या. तर टाइमपास म्हणून मी होम थिएटरला सॉन्ग लावले होते. तर माझा भाव बोलला अशीच गाणी कशाला लावलेत, कोण नाचत नाही, जाऊ दे तुम्ही नका नाचू, मी नाचतो. आणि अशा प्रकारे म्हणजे भावाने नाचायला सुरुवात केली होती. तर तुम्ही बघू शकता तो नाचतोय. आणि आज मला जास्त ब्लॉग वगैरे काही बनवायला टाइम भेटला नाही, कारण पाऊस प्रमाणाच्या बाहेर पडत होता आणि आजचा दिवस पुरा रिलेटिव्हजकडे येण्या जाण्यातच गेला. आणि प्रत्येक ठिकाणी रिलेटिव्हजकडे गेल्यावरती व्हिडिओ काढायला भेटेल असातला भाग नाहीच आहे, कारण नाही पॉसिबल होत प्रत्येक ठिकाणी रिलेटिव्हजकडे गेल्यावरती व्हिडिओ वगैरे काढायला. तर बोलली जाऊ दे, माझ्या भावाची मजा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही सगळे घरातले असंच टाइमपास म्हणून माझ्या भावाचा डान्स वगैरे बघत असतो. ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट जातो हौजी खेळायला. म्हणजे आम्ही सगळे आमच्या घरातले हौजी खेळायला बसलेलो असतो. तुम्ही बघू शकता, 1 चिटी 5 रुपये. तर माझ्या मम्मीला काय लागत नाही, माझी मम्मी बघा कशी करते. आणि हे मी सुद्धा चिठ्ठी घेतली होती. आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू उद्या.